काल नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालातून अनेक इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या। अनेक ठिकाणी झालेल्या चुरशीच्या लढतीची सुद्धा चर्चा होते आणि आज सोलापूरच्या मोहोळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये सुद्धा मोठा इतिहास घडला। मोहोळच्या राजकारणामध्ये राजन पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का दिलाय। तर अवघ्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे या पोरीनं मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा पराभव करत शिवसेनेची उमेदवार सिद्धी वस्त्रे हिने इतिहास रचलाय। ही सिद्धी वस्त्रे नेमकी आहे तरी कोण, या व्हिडिओतनं पाहूया। तर 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे ही शिवसेनेची नगराध्यक्षपदाची उमेदवार होती। वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या सिद्धीची उमेदवारी ही जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी तिच्या वयावरून टीका केली। ही नवखी पोरगी काय करणार असं म्हणत तिला हिणवण्यात आलं। पण याच 22 वर्षांच्या सिद्धीनं कमाल केली आहे आणि राजन पाटलांसह भाजपला मोठा धक्का दिला। या निवडणुकीत सिद्धीचा 170 मतांनी विजय झालाय। सिद्धी वस्त्रे केवळ 22 वर्षांची असल्यामुळे ती राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षांपैकी एक ठरली आहे। महायुतीमध्ये एकत्र असून सुद्धा स्थानिक पातळीवरती भाजप आणि शिवसेना आमने सामने होते। भाजपच्या बालेकिल्ल्यामध्येच शिवसेनेनं मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे। सिद्धी वस्त्रेच्या रूपानं एका तरुण चेहऱ्याला संधी देऊन मतदारांना आकर्षित करण्यामध्ये सुद्धा शिवसेनेला यश आलंय।